गोरक्ष, माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत। भूतलावर असा शिष्य होणे नाही, हा माझा शब्द आहे। गोरक्ष, आता तू उत्तर दिशेला जाशील, तिथे तुला कैलास लागेल। श्री महादेव तुला तिथे जाण्यासाठी सहाय्य करतील। जशी आज्ञा गुरुदेव। तुला काही पावलं मी सोडण्यासाठी येतो। गोरक्ष, माझे हे रूप पाहिलेस, यानंतर तुला मी वेगळ्या रूपात दर्शन देईन, हे ध्यानात असू दे। भविष्यात तुझ्याकडून खूप मोठे कार्य अपेक्षित आहे, त्यासाठी तुला हा वियोग सहन करावा लागेल। आता तू प्रस्थान कर। निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। त्या क्षणी सृष्टीत हे कसले बदल होत आहे। सगळीकडे केवळ चैतन्य जाणवते आहे। असे वाटते आहे की कडेची सगळी सृष्टी आनंदित आहे। निश्चितच काहीतरी शुभ घटना घडली आहे आणि मला असे वाटत आहे की मला जे प्रिय आहे त्याच्याबद्दलच ही शुभ घटना घडली आहे। आज मला याचा अर्थ समजला नाही, परंतु भविष्यात निश्चित समजेल। गोरक्ष, श्री सद्गुरु दत्त महाराजांच्या आज्ञेने आज बद्रिकाश्रम सोडून तू श्री महादेवांकडे जातो आहेस। तुझे गुरुबद्दलचे प्रेम, निष्ठा ह्यामुळेच आश्रम सोडताना तुला दुःख झाले हे मला ठाऊक आहे, परंतु तुला साक्षात श्री महादेवांच्या सानिध्यात साधना करता येणार आहे, त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करता येणार आहे। गोरक्ष, हे असे होण्यामागे खूप मोठे प्रयोजन आहे। तुला ह्या बालवयात त्याचा अर्थ कळणार नाही, परंतु तपश्चर्येनंतर त्या सर्व घटनांचा बोध तुला होईल।
हे राजन, हे देवी, आसन ग्रहण करावे. आचार्य, एका महत्वाच्या विषयावर बोलायचे होते म्हणून आम्ही स्वतः आलो. बोला राजन, मी आपल्यासाठी काय करू शकतो? ज्या सोमयागातून दिव्य पुत्र प्रकट झाला आहे त्याचं नामकरण सोहळा करायची इच्छा आहे. उत्तम कल्पना आहे महाराज. आचार्य, नामकरण सोहळ्यासाठी तिथी निश्चिती करायची आहे. ग्रह नक्षत्र यानुसार योग्य ती मुहूर्ताची वेळ सांगावी ही विनंती. माते, म्हणजे लवकरच मी माझ्या बंधूला नावाने हाक मारू शकेल? होय मी नकेत. हे राजन, हे देवी, खरं तर या दिव्य पुत्राच्या नामस्मरण सोहळ्यासाठी कोणतेही ग्रह, तिथी, नक्षत्र हे पाहण्याची आवश्यकता नाही. कारण साक्षात अग्निदेवाने त्याला तुमच्या स्वाधीन केले आहे. इतकेच नाही तर कैलासपती महादेवाच्या इच्छेने तुम्हाला या पुत्राची प्राप्ती झाली आहे. निश्चितच श्री महादेवांचा हा कृपा प्रसाद आहे. हे राजन, शुक्ल पक्षातील चतुर्थी हा शुभ दिवस आहे. त्या दिवशी आपण नामकरण सोहळा करू शकतो. म्हणजे शुक्ल पक्षातील चतुर्थी निश्चितच झाली तर? सुलोचना, आचार्यांनी सांगितल्याप्रमाणे नाम सोहळ्यासाठी कोणतीही तिथी ही शुभच असणार आहे. परंतु तरीही आचार्यांच्या म्हणण्याप्रमाणे चतुर्थीच्या दिवशी या नाम सोहळ्याचे आयोजन होईल, जेणेकरून पूर्व तयारी करायलाही वेळ मिळेल. परंतु पिताश्री, माझ्या बंधूचं नाव काय असणार आहे? मिनकेत, तुझी उत्सुकता मला दिसतीये, परंतु लवकरच यावरही आपला निर्णय होईल. गोरक्षक, श्री दत्त महाराज यांचा मला संदेश आला आहे. मी तुझी कैलासात प्रतीक्षा करतो आहे. तुझे गुरु मच्छिंद्रनाथ आणि श्री सद्गुरु दत्त महाराज यांनी तुला जी साधना दिली आहे, आपल्याला त्याच्या पुढे जायचे आहे. जसा तू कैलासात येण्यासाठी उत्सुक आहेस, तसाच मी तुला साधना देण्यासाठी उत्सुक आहे. कारण सृष्टीत कुणालाही कल्पना नाही की ह्या मागे काय विचार आहे, ह्यातून काय घडणार आहे. हे केवळ मला, श्री सद्गुरूंना आणि मच्छिंद्रला ठाऊक आहे. तुझ्यासाठी जे जे केले जात आहे त्यातून भविष्यात लोककल्याणाचे खूप मोठे कार्य घडो, ही सदिच्छा आहे. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन हो अलख निरंजन. महाराज, आपण मला बोलावलेत. आपली काय आज्ञा आहे? प्रधानजी, सोमयागाच्या वेळेस जो दिव्य पुत्र प्रकट झाला त्याचा नामकरण विधी करायचा आहे. महाराज, फारच चांगली कल्पना आहे. प्रधानजी, शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला हा नामकरण विधी सोहळा साजरा होईल. आपण याची पूर्वतयारी करायला घ्या. सर्व अतिथी, ऋषीमुनी, राजे यांना निमंत्रण द्या. त्यांच्या भोजनाची उत्तम अशी व्यवस्था करा. जशी आपली आज्ञा. महाराज, आपण निश्चिंत राहावे. सगळी व्यवस्था होईल. स्वामी,
नामकरण सोहळा होत आहे हे उत्तमच आहे, परंतु या दिव्य पुत्राचे नाव काय ठेवणार? सुलोचना, श्री महादेवांच्या कृपेनेच हा दिव्य पुत्र प्रकट झाला. त्यामुळे ज्या परमशक्तींनी ही योजना केली आहे तेच आपल्याला संकेत देतील किंवा स्वप्न रूपात दृष्टांत देतील. अर्थात राजपुरोहित आहेतच आपल्याला मार्गदर्शन करायला. हे राजन, नामकरण सोहळा होईपर्यंत आपण थोडे थांबावे, कारण एवढ्या मोठ्या दिव्य शक्तीचे नाव काय ठेवायचे हे आपण ठरवू शकत नाही. परंतु ग्रह नक्षत्रानुसार जे नाव दिसेल ते मी आपणास सांगेन. पण माझे अंतर्मन सांगते काहीतरी शुभ संकेत निश्चित मिळेल. निश्चितच आचार्य. प्रधानजी, आपण पूर्वतयारीचे नियोजन करा. हे राजन, हा सोहळा न भूतो न भविष्यती होईल हे मात्र निश्चित. हे गुरुदेव, आज मला तुमची खूप आठवण येत आहे. श्री सद्गुरु दत्त महाराज यांनी मला महादेवांकडे जायला सांगितले आहे. मी एकटाच श्री महादेवांकडे चाललो आहे. आपण एकत्र जो प्रवास केला आहे तो सगळा मला आठवतो आहे. तुमची उणीव पदोपदी भासते आहे. मिनकेत कुठे दिसत नाही. जेव्हापासून बंधू मिळाला आहे भेटायलाच तयार नाही, दिसतच नाही तो. त्या दोघांची मैत्री होणं आवश्यकच होतं. संपूर्ण राजवाडा दाखवायला घेऊन गेलाय. राजप्रासादातच हिंडत असते. मीनकेत, तुझ्याबद्दलच बोलत होतो आम्ही. काय बोलत होतात? हेच की तुला आता नवीन सवंगडी शोधायची आवश्यकता नाही. तुला आता बंधूही मिळालाय, सवंगडीही मिळालाय. होय, पण हा फार काही बोलत नाही. कधी कधी एकटाच बसलेला असतो. बाळा, हा राजवाडा, ही इथली माणसं, हे सगळं आवडलं आहे ना? हे मीही पाहिलं आहे. तू काहीच बोलत नाहीस. असं का? तुला कसली उणीव भासते आहे का? तू बोल, तुला जे हवं ते. या राजवाड्याच्या बाहेर जाऊन मला पाहायचं होतं.
बाळा, तुझा नामकरण सोहळा झाला ना की आपण सगळे जाऊ हवं तर. हे राज्य खूप सुंदर आहे. इथल्या प्रजेलाही तुला पाहायचं आहे, भेटायचं आहे. आणि बाळा, एकटा राहत जाऊ नकोस. माझ्यासोबत राहा, यांच्याशी बोल. राजवाड्यात जे सेवक आहेत त्यांना सांग तुला हवं असेल ते. हे बघ, ही तुझी माता आहे, मी तुझा पिता आहे, हा मिनकेत तुझा बंधू आहे. हे राज्य, हा राजवाडा, हे सगळं आपलंच आहे असं समज. हे श्री महादेव, मला माझ्या सद्गुरूंची आज्ञा मिळाली तसा मी चालतो आहे. कैलास, मानस सरोवर पाणी आणि आपले दर्शन होणे हे स्वप्नासारखेच आहे, परंतु हे सहज साध्य नाही. त्यासाठी मला चालावे लागणार आहे. हे श्री महादेव, मी तुमच्या दिशेने येत आहे. अजून तरी कैलास मला दिसत नाही, परंतु मला थकवा आलेला नाही. उलट मला उत्साह वाटतो आहे की तुमचे दर्शन होणार आहे. माझे गुरु श्री मच्छिंद्रनाथ आणि माझे सद्गुरू श्री दत्त महाराज यांच्याकडून मी कैलासाचे वर्णन ऐकले आहे. आज मला ते सगळे आठवत आहेत. गोरक्ष, तू इथे पोहोचशील तेव्हा मी तुला अशा स्थानावर बसवीन की जिथून तुला कोणीही जा असे म्हणणार नाही. तो काळ तपश्चर्येचा असेल. ह्या सृष्टीतल्या अनंतविध गुप्त साधना मी तुला देणार आहे. आजपर्यंत साधनेतली तुझी प्रगती पाहता तू भविष्यात अनेक दुर्मिळ सिद्धी प्राप्त करशील यात शंका नाही. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन